श्रीकृष्ण मंदिर मलकापूर अकोला संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सत्राच्या आजच्या मूर्ती ज्ञानाच्या 6व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी श्रीचरणीचा अंगूठा या संदर्भामध्ये लीळा घेत आहोत। आणि पिंपळगावी साधाचा निडळी अंगूठा लावणे। पिंपळगाव म्हणजे मडपिंपळगाव, मडपिंपरी। त्या ठिकाणी स्वामींनी साधाच्या कपाळाला अंगठा लावलेला आहे। उत्तरार्ध 264 क्रमांकाची लीळा। साधा प्रसाद ग्रहण एकादशी व्रत खंडन। मग 22 गोसाव्यांची पूजावसरू केला। स्वामींचा पूजावसर नित्य जो करायचा तो नियमितचा पूजावसर 22 केला। मग उपहारू निफजविला। उपहार स्वामींसाठी निफजविलेला आहे। तिये दिवशी एकादशी रात्री वडील झाली। त्या दिवशी एकादशी होती आणि रात्री वडील झाली म्हणजे रात्र झाली खूप। मग गोसाव्यांची ताट झाले। राळांदुळाचा भातू गोसाव्यांची आरोग्य झाली म्हणजे एकदम बारीक असा राळेचा तो भात। आणि स्वामींचं भोजन झालं। साधे पासी बैसली होती। साधाईचा जवळच बसलेल्या होत्या। बाई मज प्रसाद देया का। त्या म्हणतात की बाई मज प्रसाद देया का म्हणजे स्वामींचा उचिष्ट प्रसाद जो आहे तो मला द्या। स्वामी म्हणतात साधे हो तुमची एकादशी व्रत खंडेना। आता त्यांनी उपवास केलेला होता एकादशीचा। मुळात म्हणजे असे कुठलेही उपवास करू नये असं आमच्या स्वामींनी बोणेबाईंना सांगितलेलं आहे। आपले लोक सुद्धा अष्टमीचा वगैरे कुठल्या अवतार दिनाचा उपवास करतात, तसा उपवास करायची काही गरज आपल्याला नाही। इथे यांनी उपवास केलेला होता, स्वामींच्या सन्निधानी आहेत, पण एकादशी धरलेली होती। आणि स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही जर का आमचा उचिष्ट प्रसाद खाल्ला तर काय होईल, तुमची एकादशी जी तुम्ही एवढी पाळताय ती ते व्रत जे आहे ते खंडेल तुमचं, म्हणजे भंग पावेल। नाजी ते म्हणतात नाही नाही काही खंड होणार नाही। स्वामी म्हणतात तरी का घेत असा। मग का घेताय तुम्ही। जी जी पोट पवित्र होवाव्या म्हणजे पोट जे आहे ते अपवित्र आहे। पोटामध्ये अनेक कुविचार भरलेले आहेत। अनेक प्रकारचं जे अन्न आहे राजस तामस हिंसक असं अन्न पोटामध्ये असल्यामुळे पोट अपवित्र झालेलं आहे। जर का आपला उचिष्ट प्रसाद घेतला तर पोट पवित्र होईल। ऐसे होय बाई ती बोटांत माये तुला प्रसाद देया। स्वामींचाच बरोबर। प्रसाद का खायचा असतो। प्रसाद पोट भरण्यासाठी खायचा नसतो। प्रसाद हा पोट पवित्र करण्यासाठी म्हणून खायचा असतो। आणि म्हणून स्वामी म्हणतात उत्तर तुम्ही एकदम बरोबर दिलेलं आहे की पोट पवित्र होण्यासाठी म्हणून मी प्रसाद खाते आहे। स्वामी म्हणतात ती बोटात सामाय म्हणजे 3 बोटात सामावल्या जाईल। 3 बोटात म्हणजे जो काही प्रसादाचा असं हे असेल, चुरा असेल, समजा लाडू असेल तर लाडू सुद्धा 3 बोटात सामावला जातो। त्याच्यापेक्षा मोठं सफरचंद असेल तर तो सुद्धा 3 बोटात सामावला जातो, आहे की नाही। आणि त्याच्यामध्ये जर का आपण अजून मोठं फळ घेतलं कुठलं ते पण 3 बोटात सामावतं। विषय हा नाही आहे। विषय हा आहे की लाडू आहे त्याचा चुरा केलेला असेल तर तो 3 बोटांच्या चिमटीमध्ये सामावेल एवढा प्रसाद घेतला गेला पाहिजे। अर्थात आपण अंगारा खातो 2 बोटात सामावेल एवढा, त्याच्यापेक्षा थोडा जास्त प्रसाद आपण घेऊ शकतो। आणि तेवढाच प्रसाद जरी खाल्ला तरी आपलं पोट पवित्र होणार आहे। त्याला सुद्धा प्रसाद म्हणतात। आपण प्रसाद जो आहे तो पोटभर खाण्याचं उद्दिष्ट असतं। अर्थात पोटभर खाल्लं तरी काही अडचण नाही, तुम्ही पोटभरही खाऊ शकता। तुमची भूक तुमची क्षमेल एवढं सुद्धा तुम्ही खाऊ शकता। परंतु त्या प्रसादामध्ये पण भोजन प्रसाद असेल तर ते पोटभर खाल्ल्या जाईल। पण त्याही व्यतिरिक्त जर का
असा प्रसाद वाटत असतील तर तो प्रसाद पोटभर खाऊ नये, तो तेवढा 3 बोटात सामावेल एवढाच, कारण की तो प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे, सगळ्यांना वाटायचा आहे. तुम्ही म्हटले नाही मला जास्त पाहिजे तर तो चालत नाही. परत 3 बोटांचंच का स्वामींनी सांगितलं? कारण की एकदा 3 बोटामध्ये जेवढं येणार आहे ते एकाला जेवढं दिल्या जाणार आहे ते 3 बोटात सगळ्यांना तेवढंच दिल्या जाणार आहे. म्हणजे त्या मापामध्ये कमी जास्तपणा होणार नाही. घेणाऱ्यासाठी पण 3 बोटात सामाय एवढंच घ्यायचं आणि वाटणाऱ्यासाठी पण ते सांगितलं की वाटणाऱ्याने पण 3 बोटात सामावेल एवढाच प्रसाद सगळ्यांना वाटायचा. अर्थातच प्रसाद कमी जास्त किती आहे त्यावर ते अवलंबून आहे. प्रसाद मोजका असेल, लोक जास्त असतील तर 3 बोटात सामायला एवढा, पण लोक जास्त कमी असतील आणि प्रसाद जास्त असेल तर त्याच्याही पेक्षा जास्त दिल्या जाऊ शकतो. इथे स्वामींनी एक कमीत कमी प्रमाण जे आहे ते सांगितलेलं आहे. मग बाईसी प्रसाद दिला, बाईसांनी प्रसाद दिला. मग गोसाव्यांशी गुळा झाला, विडा झाला. मग तिघी बाई पटी साळेवरी अंथुरिले, या दोघी निजयल्या साधे अंथरुणावरी बैसली होती. साधाईच्या अंथरुणावर बसलेल्या आहेत. लामाईसा आणि त्यांची मैत्रीण त्या झोपल्या. मग गोसावी पटी चाळेवरी वेढे करू लागले, साधे पाहू लागली. त्या दोघी जणी झोपलेल्या आहेत, पण आमच्या साधाईचा अजूनही झोपल्या नाहीत, त्या बसून आहेत. स्वामी वेढे करतात म्हणजे शतपदी करतात, शतपावली करतात. साधाईचा स्वामींना पाहू लागल्या. स्वामी म्हणतात, साधे हो निजानाकार, झोपा की तुम्ही. हो जी आता निजैन. म्हणजे साधाईचा या स्थूळ सुद्धा आहेत, वयस्कर पण आहेत, वयाने पण अधिक आहेत त्या. स्वामी म्हणतात आराम करा तुम्ही. ते म्हणतात नाही आता झोपेनच. मग सेवटीला वेड्या तयापासी गोसावी बीजे केले. तरी पण साधाईचा अजूनही झोपलेला नाही, कारण की त्यांचं उद्दिष्ट वेगळं आहे. देवाला दंडवत केल्याशिवाय झोपायचं नाही, देवाचं नाव घेतल्याशिवाय काही खायचं नाही, काही प्यायचं नाही, कुठेही निघायचं नाही बाहेर, किंवा आल्यानंतर पण परमेश्वराला वंदन करणं गरजेचं आहे. तसंच झोपण्यापूर्वी सुद्धा देवाला आठवतच जर का झोपलं, देवाला वंदन करून झोपलं, देवाचं नामस्मरण करून झोपलं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला लाभ होतो. आणि म्हणून साधाईचा बसलेले आहेत अजूनही. स्वामींनी त्यांचा मनोधर्म जाणला आणि शेवटील वेढा जो आहे शतपदी जी असते, म्हणजे शतपावली ज्याला म्हणतात. शतपावली म्हणजे 100 पावलं. अर्थात जेवल्यानंतर खूप लांब फिरायला जायचं नसतं. जेवल्यानंतर शतपदी जी सांगितली तेवढीच, म्हणजे त्याच्या आसपासच चालायचं असतं 100 पावलं. कारण की ती वेळ आपण जेवल्यानंतर पचन होण्याची प्रक्रिया चालू होते. त्यावेळी तुम्ही जसं आपण देवपूजेला वगैरे बसतो दोन्ही पाय मोडून, तसं बसलं पाहिजे, जेणेकरून पचनाला जो काही रक्त पुरवठा होतोय वगैरे त्यासाठी आपण तो वेळ दिला गेला पाहिजे. तुम्ही जास्त चाललात जेवल्यानंतर ते ॲसिडिटी वाढते. तर या ठिकाणी स्वामींनी पण शेवटचा वेढा, म्हणजे स्वामी पण मोजकेच चाललेत आणि शेवटचा वेढा जो होतो आहे त्यावेळी आमचे स्वामी साधाईसांकडे गेलेले आहेत. मग श्रीचरणा लागो बैसली. स्वामी जाऊन उभे राहिले आणि आमच्या साधाईचा डोकं ठेवायला बघतायत. त्या बसलेल्या आहेत, आपलं मांडी घालून बसल्या असतील वगैरे, परंतु ओणवेना ओणववेना म्हणजे त्यांना वागता येईना. त्या स्थूळ होत्या, त्यामुळे एकदम सहजपणे काय आमच्या स्वामींच्या श्रीचरणी त्यांचं मस्तक टेकल्या गेल्या नाही. गोसावी श्रीचरण उचलोनी तयाच्या निढळावरी ठेविला. आमचे स्वामी सगळ्यांचं सोय करतात. त्यांना वागता येत नाही तर त्यांना काय करावं लागेल, आता उठावं लागेल, दोन्ही गुडघे टेकून मग वंदन करावं लागेल. स्वामी तो त्रास देत नाही त्यांना. स्वामी काय करतात, आपला श्रीचरण जो आहे तोच त्यांच्या निढळाकडे नेतात, त्यांच्या कपाळाकडे नेतात. गोसावी श्रीचरण उचलून त्याच्या निढळावरी ठेविला, कपाळावर ठेवला. मग वाडवेळू धरूनची होती. वंदन स्वामींचं श्रीचरण जे आहे ते साधाईसाने धरून ठेवलेलं होतं
आणि डोकं ठेवलेलं होतं त्याच्यावर. मग गोसावी श्रीचरणाचेनी अंगुठेनी निजविली. स्वामींनी काय केलं, श्रीचरणाचा अंगुठा त्यांच्या कपाळाला काय केला, तो लावलेलाच आहे तो स्वामींनी, असं त्यांना त्याच्यानेच त्यांना झोपवलेलं आहे. आणि मग स्वामी म्हणतात, साधे हो ऐसे नची निद्रा करा. ऐसे नची म्हणजे श्रीचरण आठवत आठवत, श्रीचरणाच्या लीळा आठवत आठवत, आणि तो श्रीचरण जयांचा आहे त्या परमेश्वराला आठवत आठवत, ही जो शेवटचा भाग आहे, शेवटचं जे काही तुमच्या झोपेच्या आधी जे काही घडलेलं आहे की स्वामींच्या श्रीचरणाचं वंदन घडलेलं आहे, स्वामी शतपदी करत आहेत, स्वामी भोजन करत आहेत, म्हणजे तुम्ही शेवटची लीळा बघितलेली आहे ती आठवत आठवत, देवाला आठवत आठवत, नाम स्मरण करत करत काय करा, ऐसेनची निद्रा करा. ह्याच विधीच्या आधाराने तुम्ही झोपा. उठाल तेव्हा येणेसीची उठा, आणि उठाल तेव्हा ह्याच विधीशी उठा. तीच लीळा आठवत आठवत किंवा त्याच परमेश्वराचं नाम आठवत आठवत उठलं पाहिजे. तुम्ही जर का झोपताना देवाला आठवत आठवत झोपलात तरच उठताना देवाचं नाव घेत घेत आपण उठणार आहोत. ज्या विचारांनी झोपले त्याच विचारांचे स्वप्न तुम्हाला रात्रभर पडणार, आणि सोबतच सकाळी उठल्यानंतर सुद्धा तेच विचार आपल्या मनामध्ये असणार आहेत, दुसरे विचार नसतील. म्हणून जे कोणी म्हणतात की आम्हाला रात्री जे भयानक स्वप्न पडतात, भूताचे स्वप्न पडतात, हे स्वप्न पडतात, ते स्वप्न पडतात, मामाजींनी आम्हाला सांगितलं जे म्हण आहे की मनी वसे ते स्वप्नी दिसे. मामाजींनी सांगितलं ज्यांच्या हृदयामध्ये देव आहे त्यांच्या विचारांमध्ये पण देव आहे, त्यांच्या स्वप्नामध्ये पण देवच. त्यांच्या स्वप्नात मार्गमंडळी, साधू, अधिकरण, वासनिक हेच सगळं येणार, शास्त्र येणार, स्मरण करतोय मी असं येणार, असं सगळे स्वप्न पडत राहतं. आणि जर का याच्या व्यतिरिक्त जर का आपल्याला स्वप्न पडत असतील तर समजायचं आपल्या अंतःकरणात परमेश्वर कमी आहेत. आणि सामायतेत अनंतु न सामाय, परमेश्वर खूप कमी प्रमाणात आहेत आपल्या हृदयात. बाकीचे विचारच आपल्या मनात एवढे आहेत की स्वप्न सुद्धा आपल्याला तशीच पडतात. म्हणून एक साधारण मामाजींनी जे आम्हाला उदाहरण दिलं की साधारण स्वप्नांवरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या हृदयात काय आहे. इकडे तिकडे कोणाला विचारायची गरज नाही, आपल्या स्वप्नावरूनच आपल्याला आपल्या हृदयातल्या विचारांचा अंदाज आपोआपच येतो. आणि म्हणून स्वामी सांगतात एणीसीची उठा, म्हणजे याच विचारांशी उठा, जागे व्हा. मग साधी निद्रा केली, मग गोसाव्यांशी पहुड झाला. आणि मग साधाईसानी निद्रा केली म्हणजे साधाईसा झोपल्या, आणि तदनंतर मग गोसाव्यांशी पहुड झाला. स्वामीही मठामध्ये जाऊन स्वामींनीही पहुड स्वीकारलेला आहे. अशा प्रकारे आम्हाला स्वामींनी या ठिकाणी झोपताना आपण कुठल्या विधीनिशी झोपलं पाहिजे, उठताना कुठल्या विधीनिशी उठलं पाहिजे, तर मग मधला जो झोपेचा काळ आहे तो सुद्धा उपयोगी लागतो. कारण की तुम्ही झोपताना तुमच्या अंतर्मनाला जे काही सूचना देता, ज्या काही प्रक्रियेमध्ये तुम्ही तुमच्या मनाला ठेवता, झोपता झोपता काय होतं, तुम्ही एकदम अचानक तुम्हाला झोप लागून जाते. कधी झोप लागली हे कळत नाही, आणि त्यावेळेला मग तुमच्या अंतर्मनामध्ये ती नामस्मरणाची, देव आठवण्याची प्रक्रिया चालू असते. हे आपल्याला लक्षात येत नाही, ती प्रक्रिया चालू असते. म्हणजे शरीर जरी झोपलं आपलं तरी शरीराचे काही कार्य जे ते चालू राहतात. श्वासोश्वास जो आहे तो चालू राहतो. असं कधीच होत नाही की तो का मेला, तो गाढ झोपला म्हणून तो मेला, असं होतं का कधी? एखादा व्यक्ती गाढ झोपला म्हणून त्याचं जे काही हे आहे त्याचा श्वास बंद झाला असं कधी होतं का? असं कधी होत नाही. श्वास चालूच राहतो. तसं आपलं अंतर्मन पण चालू राहतं. अंतर्मनामध्ये जे विचार आपण करून ठेवलेले असतात ते स्वप्न आपल्याला नंतर पडत राहतात. मग आपण म्हणतो आम्ही तर 8 दिवसात हा विचार केला नव्हता कधी, मग स्वप्न कसं काय पडलं ते? तर तो विचार त्याच्या आधी कधी करून ठेवलेला आहे,
आणि मग ते विचार जे आहेत कधीतरी पुढे येतात, समोर येतात अंतर्मनाच्या मध्ये आणि ते स्वप्नामध्ये येतात. आणि स्वप्न म्हणजे पण काय आहे? स्वप्न म्हणजे सुद्धा भोग आहे. चांगलं स्वप्न पडलं तर सुखरूप भोगाचा तो भोग असतो, सुखरूप कर्माचा तो भोग असतो. आणि वाईट स्वप्न पडलं, भीतीदायक स्वप्न पडलं तर ते वाईट जे कर्म केलेलं आहे त्याचा तो भोग असतो. स्वप्नामध्ये भीती वाटते ना आपल्याला, आणि स्वप्नामध्ये आनंद पण होतो. कधी कधी स्वप्नामध्ये आपण एवढे तल्लीन होतो की कोणीतरी आपल्याला पैसे दिलेले आहेत भरपूर, आणि ते आनंदात असतो आपण एकदम. आणि जेव्हा जाग येते तेव्हा कळतं याचं स्वप्न होतं, तेव्हा दुःख होतं. मग दुःख कसलं होतं? जाग आली याचं दुःख होतं का पैसे नसतात याचं दुःख होतं? म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा सुखदुःख भोगवल्या जातं. देवता तुम्हाला कुठे सोडत नाही, प्रत्येक ठिकाणी सुखदुःख भोगवल्या जात आहे. त्यामध्ये सुद्धा जे कर्म आपण जोडतो ते तर प्रत्यक्ष भोगायला लागतात, परंतु जे कर्म मानसिक करून तिकडेच थांबून गेले ते आता त्याचं वाचिक आणि कायिक होणार नाही, किंवा मानसिक आणि वाचिक झाले आता त्याचं प्रत्यक्ष क्रिया होणार नाहीये. प्रत्यक्ष क्रिया झाली तर कर्माचा लेप लागतो, परंतु अर्धवट क्रिया झाली तर त्याचा लेप लागत नाही. लेप न लागल्यामुळे ती क्रिया कर्म ते भोगवता सुद्धा येत नाही देवतेला. त्याला बिनचालीचे कर्म असं म्हणतात. जे कर्म मानसिक, वाचिक आणि कायिक अशा प्रमाणे चालतात त्याला चालीचे कर्म म्हणतात किंवा कर्माची चाल म्हणतात. पण जे कर्म अर्धवट येऊन थांबून जातात आणि ते पुढे चालणार नाहीत. कसं बरं? की जर का आपण म्हटलं की याला मारायचं असा उल्लेख केला, मानसिक केला, वाचिक पण केला, पण तेवढ्यामध्ये काय झालं की तुम्ही उपदेश घेतला किंवा तुम्हाला एखादी पोथी ऐकायला मिळाली, आत्मघातकी अशी कोणी ठाव नाही नाही का, असं तुम्हाला ऐकायला मिळालं आणि मग तुमच्यात विचार आला, अरे मी तर त्या माणसाविषयी असा उल्लेख करून ठेवला, मानसिके पण केलं, वाचिके पण केलं, परंतु देवाकडे माफी मागितली, प्रायश्चित केलं की आता मी ते कर्म करणार नाही. तुमची मन परिवर्तन झालं, त्याला वासना उपरतने असं म्हणतात. ते एकदा झालं की आता ते प्रत्यक्ष क्रिया घडणार नाहीये. मग काय होईल? मानसिक आणि वाचिक तर करून ठेवलं, त्याचं काय करायचं? ते नासल्या जात नाही. मग त्याच्या बदली देवता ते वाईट कर्माची मानसिक वाचिक केलं तुम्ही तर त्याच्यामुळे देवता तुम्हाला काय करणार आहे? दुःख भोगवणार. वाघे खादला, चोरे नागवला, असे काही स्वप्न येतील आणि त्याच्यात दुःख होईल. ते आहे बिनचालीचे दुःखाच्या कर्माचा तो भोग आहे. या उलट तुम्ही एखाद्याला चांगल्या प्रक्रियेबद्दल मी यांना जेव घालणार म्हणून मानसिक केलं, वाचिक केलं आणि जेव घातलंच नाही, ते कर्म तिथेच थांबलं की वा मत परिवर्तन झालं आपलं, नाही जेव घातलं तर ते मानसिक वाचिक जे झालंय त्याचं सुखफळ भेटणार आहे. तर अशा प्रकारे स्वप्नासंदर्भामध्ये आपण काही थोडक्यामध्ये बघितलं. आणि पश्चात प्रहरी पहारी भटांचे वक्षस्थळ दाटणे, श्रीचरणाच्या अंगुठ्याची लीळा आपण बघतो आहोत. पश्चात प्रहरी आमचे आचार्य जे आहेत ते उंबरा उशिसे करूनही रात्री झोपलेले आहेत, आणि पश्चात प्रहरी आमचे स्वामी त्यांना काय करतात? जागृत करतात आहे, झोपेतनं उठवतात. उन्हाळे पावसाळे तरी कुठे निसती, बाहेर की आत? हा, उन्हाळे पावसाळे तरी आणि स्याळे दिस तरी भीतरी निसती. आता उन्हाळ्यामध्ये गरम होतं आणि पावसाळ्यामध्ये तेवढी थंडी नसावी वगैरे काय, पण कधी कधी पावसाळ्यात पण आतमध्ये झोपत असते जर पावसात जास्त थंडी वाजली वगैरे. पाऊस काय सलग पडत नाही, परंतु स्याळे दिस म्हणजे थंडीचे दिवस असले तर किती थंडी असते हे आपल्याला यावर्षी पण कळालेलं आहे चांगलं. खूप थंडी होती यावर्षी. एवढ्या थंडीमध्ये बाहेर झोपू शकत नाही, आणि अशा वेळेला झोपू सुद्धा नाही. आपण जरी थंडी सहन करत असू आत्ता, पण काही दिवसांनी आपल्याला त्याचा त्रास होतो. जसं एसीचं आहे, एसी आपल्याला सहन करतो आता, पण कालांतराने आपल्याला त्रास व्हायला लागतो सांध्यांमध्ये. तसं भटोबाज जे आहेत ते स्याळे दिस तरी भीतरी निजती,
आणि उन्हाळे पावसाळे तरी बाहेरी निसती, पर उंबरा उसीसे करीती. परंतु उंबरा जो आहे तो उसीसे करीती म्हणजे उंबऱ्याकडेच त्यांचं डोकं असायचं, असे मध्येच झोपायचे ते. असं मध्ये झोपायचं नसतं, परंतु भटोबा झोपायचेच, मुद्दामून झोपायचे. का? दिवसभराची सेवा वगैरे करत अंग श्रम जे आहेत भटोबासांचे खूप व्हायचे. नेवाशाला चालत जायचं साधी गोष्ट नाही आहे. नेवासा म्हणजे आपल्या इथल्या त्या तुकाराम चौकापेक्षा पण लांब बरं का, त्याच्याही पेक्षा लांब. तिकडचं टोक एकदम अकोल्याचं तिकडचं टोक. आज पण आपण रस्त्याने जर का ह्याला गेलो, नेवाशाला गेलो डोमेग्रामहून, तर ते किती अंतर आहे, त्याच्यात थोडंसं अंतर कमी करा तुम्ही मधून गेलं तर, तेवढं अंतर पायी जायचं. तिथे सगळं साहित्य घ्यायचं, ते पण पायी पायी फिरून, ते पण सगळं भाव वगैरे स्वस्त आहे का चांगलं आहे का सगळं बघून ते घ्यायचं. डोक्यावर ओझं घ्यायचं आणि ते ओझं घेऊन, ते वजन घेऊन परत डोमेग्रामकडे पायी 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 यायचं. म्हणजे हा उपक्रम असायचा. त्यानंतर अजून काही सेवा असतील त्याच्यासाठी जायचं, भिक्षेला जायचं, स्वामींसाठी काही सिलिका आणायचे त्यासाठी जायचं, फुलं आणण्यासाठी जायचं, सगळं पायी पायी जाणं आहे. आपल्यासारखी सोय नव्हती भटोबासांना, गाडी बिडी सगळं काहीच नव्हतं, सायकल सुद्धा नव्हती. जे आहे ते चालतच. कुठेही बैलगाडीचा सुद्धा उल्लेख तिथे आलेला नाहीये. म्हणजे हे काय आहे, ही सगळे शारीरिक श्रम एवढे होते की सकाळी जाग येईल नाही येईल काही सांगता येत नाही. आणि जर का स्वामी म्हणाले की नाही भटोबा थकलेले आहेत, त्यांना काही उठवायचं नाही, किंवा आपल्याला स्वतःहूनच जाग नाही आली तर काय होईल, सकाळी जे स्वामींच्या म्हणजे जागल्यानंतर डोळे उघडल्यानंतर जे स्वामींचं दर्शन होतं पहिलेच, ते दर्शन होणं बंद होऊन जाईल. आपल्याला किती काळजी आहे, कोणाची काळजी आहे? स्वतःची काळजी आहे. की एक दिवस जरी असा बंद दिवस गेला की ज्या दिवशी देवाने आपल्याला उठवलं नाही, सकाळच्या त्या सेवेमध्ये आपण सहभागी होऊ शकलो नाही, सकाळी डोळे उघडल्यानंतर स्वामींचं श्रीमुख दिसलं नाही, श्रीचरण जर का आपल्याला ते स्पर्श त्याचा झाला नाही, तर आपला दिवस वाया गेल्यासारखा होऊन जाईल. ते होऊ नये म्हणून मुद्दामून त्या दरवाजाकडे आचार्य झोपत असतील की जेणेकरून पद्धत अशी आहे आपल्या याच्यामध्ये की ओलांडायचं नाही काहीच. म्हणजे जेवण असेल, खाण्याचा पदार्थ असेल, एखादा माणूस असेल, त्याला ओलांडायचं नाही. आणि स्वामी सुद्धा ओलांडून मला जाणार नाहीत, मला काय करतील, मला उठवतीलच. म्हणून तिथे भटोबा झोपायचे. उंबरा उसीसे करून विसवले असती. आणि मग आमचे स्वामी एक श्रीचरण उंबरट्यावर, इथे श्रीचरणाची लीळा आहे, एक श्रीचरण भटोबासांच्या वक्षावर ठेवायचे. आणि ठेवल्यानंतर सुद्धा भटोबा जाग नाही आली तर श्रीचरणाचे अंगोटे करून वक्षस्थळ दाटीती, या छातीचा भाग स्वामी असे दाबायचे, जेणेकरून भटोबासांना जाग यायची. आणि जाग आल्यानंतर मग श्रीचरण हृदय धरिती, आलंगती, लल्लाट उठयती, नमस्करिती, मोमेळ देती, नेत्री लाविती, असे वेळा सा करीती. तर या ठिकाणी आमचे स्वामी श्रीचरणाची अंगुठेनी, त्या ठिकाणी श्रीचरणाच्या अंगुठ्याची ती लीळा आपल्याला श्रवण करायला मिळालेली आहे. श्रीचरणीची अंगुठ्याचे नख. आता श्रीचरणी, श्रीचरण, त्याच्या आधी पूर्ण श्रीमूर्ती आहे. त्यानंतर श्रीमूर्तीचा विषय झाल्यानंतर, वर्णन झाल्यानंतर, लीळा पाहिल्यानंतर श्रीमूर्तीचं श्रीचरण आहे, त्यानंतर श्रीचरणीचा अंगुठा आहे, आणि त्यानंतर श्रीचरणीच्या अंगोठ्याचे नख. आपल्याला क्रम तरी लक्षात राहायला पाहिजे. आधी श्रीमूर्ती आठवणार, मग श्रीचरण आठवणार, श्रीचरणीचा अंगुठा आठवणार, त्याच्या लीळा, आणि श्रीचरणीच्या अंगुठ्याच्या नखाची लीळा. श्रीचरणीचा अंगोठ्याचे नख आईसे भावीजे ध्याईजे. काल आपला विषय झाला की स्वामींचं नख सुद्धा एवढं सुंदर आहे, त्या नखाची बरोबरी सुद्धा आपल्या जे काही तुटकं मुटकं सौंदर्य असेल आपलं त्याच्याशी करता येत नाही, एवढं सुंदर नख आहे. नख सुंदर असणं हे लीळाचरित्रातच बघायला वाचायला मिळतं.
एरवी नख सुंदर असा कुठेही विषय आलेला नाही कर्मराटीमध्ये, नख चांगला असेल वगैरे वगैरे काय असेल, परंतु आमच्या स्वामींचं नख जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, तेजता आहे, एक सुंदरता आहे आणि तेजस्विता आहे, ते चमकतंय असं की ते लांबून जरी बघितलं की जीव तिकडे वेधल्या जातो, आकर्षित होतो नुसतं नखाला पाहिलं तरी. हे एका लीळेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. श्रीचरणीचे अंगोट्याचे नखायचे भावीजे ध्याईजे, जे रावस गावी कामाईचा भेटी नाम करणे. रावसगाव या ठिकाणी कामाईचा जे आहेत म्हणजे महादाईसांच्या आई, त्यांचं नामकरण आमच्या स्वामींनी केलं. पूर्वार्ध 496 क्रमांकाची लीळा आहे कामाई अष्टमंगळा नाम करणे. वायनायकू सकुटुंबी गोसावी यांच्या दर्शनासी आले. वायनायक म्हणजे महादाईसांचे वडील, हे सकुटुंबी सगळ्या कुटुंबाला घेऊन स्वामींच्या भेटीला आले. साकड गुंपाते एकू पाव भीतरी एकू पाव बाहेरी. स्वामी ज्या गुंफेमध्ये बसले ती गुंफा एकदम छोटी आहे, त्याच्यामुळे एक पाय आतमध्ये एक पाय बाहेर त्या वायनायकांचा. ऐसे उभे ठेले, असे उभे राहिले. एकाची हाती विडा देती. आणि मग नातलग जेवढे काही त्यांनी आणलेले धरून त्या प्रत्येकाच्या हातात विडा द्यायचा आणि तो स्वामींना व्हायला सांगायचा. प्रत्येकाच्या हातात विडा दिला, तो आता व्हायला सांगायचा आणि मग जो कोणी विडा व्हायला स्वामींना यायचा ते गोसाव्यांची विडा दर्शन करीती. स्वामींना विडा अर्पण करण्यासाठी ते पुढे यायचे आणि वायनायक म्हणायचे, जी जी हा अमुका, हा अमका बरं का, आमच्या हा बहिणीचा मुलगा, दंडवत करी, दंडवत कर बरं स्वामींना असं. तो श्रीचरणा लागे आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर तो श्रीचरणी लागायचा. मग तो परता निघे आणि तो गेला तर दुसरा यायचा. मग मागुते आणि काचा हाती विडा देती. दुसऱ्याच्या हातात विडा द्यायचा आणि मग त्यांना सांगायचं दंडवत करा आणि मग ते गोसाव्यांशी दर्शन करीती विडा समर्पित करायचे आणि मग ते म्हणे, जी जी हे अमुके आमचे चुलते बरं का, असं प्रत्येकाची ओळख करून त्यांनी दिलेली आहे. ऐसी अवघीची आली, असं सगळेजण आले आणि अवघ्या दर्शन झाले. सगळ्यांनी स्वामींना विडा समर्पित केला, दंडवत केला, नमस्कार केला. मग कामाईचे आली आणि मग कामाईच्या ज्या आहेत त्या आल्या. ती गोसाव्यांची विडा दर्शना केला, त्यांनी विडा स्वामींना अर्पण केला, दंडवत केले, श्रीचरणा लागली. मग गोसावी तयांची श्रीकरे पाठी स्पर्शिली आणि स्वामींनी काय केलं, ते जशा वाकल्या स्वामींनी त्यांच्या पाठीवर आशीर्वाद दिलेला आहे, हात ठेवलेला, श्रीकर ठेवला. अष्टमंगळा बाईचे तिये ये, म्हणजे ज्यांचं भाग्य खूप थोर मोठं आहे त्या बाई ह्या आहेत. या पूर्ण कुटुंबाचे ज्या काही चालक आहेत, एक प्रकारे पूर्ण घर सांभाळणारी व्यक्ती ती ही आहे. किंवा 7 बहिणी आहेत महादाईचा वगैरे आणि अपोलो एक, असे 8वे, अशा 8ही पुत्रांच्या आई ज्या आहेत या त्या ह्या आहेत असं म्हणून स्वामींनी त्यांना संबोधित केलेलं आहे. वायनायके म्हटले, जी जी हो, या आमच्या धर्मपत्नी. मज दर्शन झाले तरी या होवाव्या, या अवघ्या होवावे की, म्हणजे मला देवाचं दर्शन झालं तर या सर्वांना स्वामींचं दर्शन व्हावं म्हणून मी यांना घेऊन आलो. मग ती गोसावे यांच्या श्रीचरणीचे अंगुठ्याचे नख देखिले. ती अशी दंडवत करायला वाकली. इतर एवढे लोक दंडवत करून गेले पण कुणालाही स्वामींचं नख दिसलं नाही. नख दिसलं नाही, नख दिसलं पण ते पाहिलं नाही. पाहिलं नाही का ना, पाहिलं सुद्धा पण ते त्या दृष्टिकोनातनं नाही पाहिलं. ज्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे, ज्या दृष्टीने बघितलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांना बघितलं नाही. एरवी बघा लीळा चरित्रामध्ये आपल्याला लीळेंमध्ये वेगवेगळा भाग आपल्याला बघायला मिळतो की ते अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याने स्वामींना बघितलं, ते वेधले गेले. त्यानंतर रामधरणा आहे, त्यांनी स्वामींना बघितलं, लगेच बघता क्षणी वेधल्या गेला.
पण उकिरडा पहुडी या लीळेमध्ये अनेकांनी स्वामींना बघितलं. स्वामी श्रीमूर्ती झटकून निघाले बाहेर तिथून. अख्ख्या गावाने स्वामींना बघितलं, पण कोणीच वेधल्या गेलं नाही. म्हणजे सगळंच वेधल्या जात नाही. राम धरण्याच्या लीळेमध्ये जर का बघितलं तर राम धरणा वेधला गेला, परंतु त्याचे सैनिक मात्र स्वामींना गुप्तहेर म्हणून पकडत होते. दुसऱ्या एका लीळेमध्ये स्वामींना चोर सांगाती सोडवणे, त्याच्या स्वामींना चोर म्हणून धरलं त्या सैनिकांनी. त्यांनी तर स्वामींना जवळून बघितलं, कितीतरी वेळ बघत होते, तरी वेधले गेले नाही, कारण की तो अधिकार योग्यता नाही स्वामींना ओळखण्याची. आपल्याला एखादा दगड या वाळूमध्ये भेटतो असा काचेसारखा, आपल्याला वाटतो दगड आहे, पण तोच एखादा पारखी व्यक्ती असेल तो म्हणेल हा तर हिरा आहे. म्हणजे त्याची दृष्टी वेगळी, आपली दृष्टी वेगळी. तसं कणव आणि अधिकाराची दृष्टी वेगळी असते आणि अनधिकाराची अयोग्याची दृष्टी वेगळी असते. मार्तंड होते, अनेक वेळा स्वामींना पाहिलं, काहीच फरक नाही. काळबोटे होते, काही फरक नाही. म्हणजे त्यांची दृष्टीच वेगळी आहे. स्वामींना लक्षात येऊन स्वामी काय आहे ते त्यांच्या लक्षात येत नाही. तसं अनेकांनी स्वामींचं नख बघितलं, परंतु त्या नखाकडे वेधल्या जावा असा अधिकार पण असला पाहिजे. हे लक्षात घ्या. अधिकार कणव नसेल तर तुमच्या पुढे कितीतरी गोष्टी असल्या तरी तुम्हाला ते घेऊ वाटणार नाही. दादोसांच्या नंतर आलेले भटोबा स्वामींकडे वेधल्या गेले, बोध झाला, अनुसरण झालं, त्याग घडला. दादोस त्यांच्या आधीपासून आहेत, त्यांच्यापेक्षा थोडे ज्येष्ठ आहेत, परंतु ते स्वामींकडे तसे वेधलेही गेले नाही ना, बोधही झाला नाही, अनुसरणही घेतलं नाही त्यांनी. म्हणजे अधिकार नसल्यामुळे, घेतेद्वार उघड नसल्यामुळे इतकं नुकसान होतं. म्हणून जे कोणी आपण म्हणतो की आम्ही देवाजवळ पाहिजे होतं, देवाजवळ नुसतं असून उपयोग नाही आहे. काही आपण होतो देवाजवळ, नव्हतो अशातला भाग नाही आहे. आता आपल्याला आठवत नाही आहे, आपणही होतो देवाजवळ, परंतु आपण देवाला त्या दृष्टीने बघितलंच नाही की देवाचा उपयोग आपण करून घ्यावा, आपला लाभ करून घ्यावा, या दृष्टीने आपण बघितलं नाही. परंतु या ठिकाणी ज्या या कामाईचं आहेत त्यांची ती दृष्टी आहे, त्यांची ती कणव आहे की देवाकडे वेधल्या जावं, आवडी निर्माण व्हावी. जसे वाकल्या स्वामींचं नख त्यांनी बघितलं आणि ती पाहतची होती, ती बघतच राहिली. नखावरून, स्वामींच्या नखावरून दृष्टी इकडे तिकडे अजिबात हाले ना तिची. मग कामाईचे निघाली, खूप वेळ पाहिल्यानंतर मग कामाईचा तिथून निघाल्या. ऐसे अवघ्यासी दर्शन झाले, वायनायकाची घरीची परचारक, दारवठे नसी लागुनी गोसाव्यांची श्रीमूर्ती पाहतची होती. वायनायकाची जी दासी होती, त्यांच्या घरात सेवक म्हणून जी बाई होती, ती खूप वेळ तिकडे बाहेरच उभं राहून स्वामींना ती बघत होती. मग ती अवघी गोसाव्यांची दंडवते घातली, श्रीचरणा लागली आणि निघाली. मग ती अवघी घरासी गेली आणि मग ते सगळे घराकडे निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे या लीळेमध्ये आपण श्रीचरणीचा जो अंगुठा आहे, त्या अंगुठ्याचं जे नख आहे त्या संदर्भातली वर्णन, त्या संदर्भातली ही लीळा आपण या ठिकाणी बघितलेली आहे. जाणू विभागायचा भावी जेती ध्याई जेती जे, भटा लखुबाईचा भांडण. जाणू विभाग म्हणजे आता जिथे स्वामी इथे हात ठेवणार हा जो भाग आहे त्याला जाणू विभाग असं म्हणतात. तर तो कसा भावतो, तो कसा दिसतो, यासाठी ज्या लीळेचं प्रमाण घेतलेलं आहे ती आहे भटोबास आणि लखुबाईचा यांचं जे काही भांडण झालं त्या संदर्भातली लीळा ही या ठिकाणी आहे. लखुबाईचा आणि भटोबास यांचं अनेक वेळा असं थोडासा वादावाद व्हायचा, आजही तो झालेला आहे. आणि अशा वेळेला मग काय होतं बघूया की उत्तरार्ध 571 क्रमांकाची लीळा आहे. महांडूळ मार्गी भट लखुबाईचा भांडण, एकुदिसी भुई नायके तेथ विनविले होते, जीजी गोसावी से कुट्यासी बीजे करीती तरी तेथोनी उपहार आणावा. जे तुम्ही जर का सेकट्याला जर का आला, सेकटांब्याला, तर आम्ही तिकडून उपहार घेऊन येईल. मग लखुबाईचे तेथुनी प्रतिदिनी उपहार आणि ती स्वामी तिथे पोहोचल्यानंतर लखुबाईचा
रोज तिथून स्वामींसाठी उपहार घेऊन यायच्या. एकू दिवशी उपहार आणावया गेली. एक दिवशी लखुबाईचा उपहार आणायला गेल्या तर उशिरू लागला. तेव्हा खूप उशीर लागला त्यांना, खूप वेळ त्या आल्याच नाहीत. म्हणोनी भट अवसरीसी गेले आणि भटोबास त्यांना शोधण्यासाठी गेले की ही लखुबाईचा नेमकी गेली कुठे, स्वामींच्या भोजनाला उशीर होतोय. तव तिये चौरंगावरी बैसोनी तयाची गोष्टी करीते होती. आणि ती एका चौरंगावर बसून तिथल्या त्या घरातल्या लोकांशी म्हणा त्या बाईशी ती लखुबाईचा तिचं बोलणं चालू होतं. अर्थात तू आली कशासाठी आहे आणि इथे बडबड करत बसलेलो आहे आपण, हे तिच्या ध्यानी मनी नाही, भान नाही त्याचं तिला. आणि मग हे काही लखुबाई तुम्ही काही यांची गोष्टी कराव्या आली ती म्हणा. भटोबासांनी ते बघितलं आणि ते भटोबास त्यांच्यावर चिडले. भटोबास म्हणतात तू आली कशासाठी, यांच्याशी गोष्टी करायला आली का, यांच्याशी तू बोलायला आली आहेस का, इथे कशासाठी आली, काय आली. गोसाव्यांशी आरोग्य उशीरू झाला, स्वामींच्या भोजनाला उशीर झालेला आहे. लखुबाईचे म्हटले हो हो उगा असं का महादेवा. भटी म्हटले उगी असा का पार्वती आहे. आता ते भांडण सुरू झाल्यानंतर कोण कोणाला काय बोलेल याचं काही भान कोणालाही नसतं. अज्ञानी लोकांच्या भांडणामध्ये अनेक कुकर्माची निष्पत्ती होते, पण जाणकार जेव्हा भांडतात त्या भांडणाला काय म्हणतात, बाकीच्यांना दिसताना ते भांडण दिसतं पण त्याला म्हणतात चर्चा. चर्चा असते ती. ते म्हणतात या वचनात असं सांगितलं, ते म्हणतात पण ही लीळा असं सांगते आहे. आपल्याला बघताना असं वाटेल त्यांचं भांडण चालू आहे की काय, पण ते भांडण नसतं, ती असते चर्चा, ते असतं मंथन. आणि ते एकमेकांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवूनच ते चर्चा केल्या जाते. सगळं ते बोलल्या जातं लीळेंची प्रमाणं. आपण जर का ती चर्चा ऐकायला बसलो तर अनेक लीळा, अनेक वचनं, अनेक दृष्टांत, अनेक पक्ष, इतकं काय ऐकायला मिळतं की भरपूर. चर्चा मंथन इतकं छान असतं, सुंदर असतं. आणि नंतर तुम्ही बघाल की ते चर्चा मंथन संपल्यानंतर ते एकमेकांना प्रसव मोडतात की चर्चेमध्ये आम्ही तुम्हाला काय बोललो असेल, काय झालं असेल तर अर्थातच बोलताना चर्चा करताना अशा प्रकारचं भान असणं गरजेचं आहे. आणि तमतम जेव्हा मनामध्ये येते, माणूस जेव्हा रागवतो ना त्यावेळी त्याच्या बोलण्यावर, त्याच्या विचारांवर, त्याच्या शब्दांवर त्याचं भान राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सतत त्यांचा वाद होत राहतो. आणि या लखुबाईचा जे आहेत, अर्थातच आमचे भटोबास जे म्हणतात ते काही त्यांच्या स्वतःसाठी भांडत नाहीत. भांडण दोन प्रकारचं असतं, एक स्वतःसाठी भांडणे, स्वस्वार्थासाठी, आणि एक परमेश्वरासाठी भांडणे. आमच्या बाईचा जर का कोणाचा शाब्दिक उद्धार करत असतील ते स्वतःसाठी नाही. एकही लीळा अशी नाही की ज्याच्यात बाईसांना कोणीतरी वाईट बोललं म्हणून बाईसांनी त्याचा घागरा बांधला, असं नाहीये. जो कोणी स्वामींना उलट बोलला त्यांच्याविषयी बाईसा बोललेले आहेत. म्हणून भटोबा जे बोलतात ते स्वामींसाठी म्हणून बोलतात की देवाच्या आरोग्याला उशीर लागतोय, तुम्ही इथे आरामात गप्पा मारत बसलात म्हणजे कसलंच भान नाही तुम्हाला सेवेचं. म्हणून भटोबास म्हणतात लखुबाईसांनी काय केलं पाहिजे होतं, चूक मान्य केली पाहिजे होती की अरे हो माझ्याकडनं चुकलं, मला भानच नाही राहिले असं म्हटले असते, भटोबा जागेवर शांत झाले असते. परंतु त्या सुद्धा बोलायला लागल्या. आणि तदनंतर काय झालेलं आहे की खूप एकमेकांना बोलल्यानंतर ऐसिया महात्म्याचा कपाळी घाली घाट. म्हणजे भांडणामध्ये चुकी दोघांची पण आहे, परंतु लखुबाईचा काय म्हणते, तुझ्यासारख्या महात्म्याच्या डोक्यामध्ये तर दगड टाकला पाहिजे, हे असं वाक्य बोलले. हे म्हणजे काय झालं, मानसिकतेला वाचिकतेचं रूप आलेलं आहे. म्हणजे भटोबासांसारख्या व्यक्तीच्या डोक्यात दगड टाकणे म्हणजे कुठला टोक झालाय प्रसवाचं. असं बोलू सुद्धा नाही, असा मनात विचार सुद्धा आणू नये, तो बोलून दाखवलं. आणि तदनंतर तयाशी उशीरू लागला म्हणून दायंबा आले. भटोबासांना पण उशीर लागला म्हणून दायंबा बघायला आले. मग भटी दायंबा पुढे सांगितले होते आणि दायंबानी ते भांडण बघितलं. आणि भटोबासांनी सांगितलं स्वामींना भांडण सांगायचं नाही, इथे काय घडलं ते स्वामींना सांगायचं नाही. तेव्हा गोसावी तिये विहिरीकडे प्रसयासी बीजे केले होते. परश्रय सारुनी गोसावी मागुते बीजे केले आणि दायंबा
हसू लागले. दायंबा मग पोचले स्वामींजवळ आणि स्वामींनी दायंबांना बघितलं तर दायंबा थोडे हसत होते. म्हणजे काहीतरी घटना घडलेली आहे आणि समोरच्याने आपल्याला ती विचारावी आणि समोरचं आपल्याला विचारतच नाही, असं होतं कधी कधी. आणि आपल्याला ते सांगायचं असतं, मग त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर असे काय हायभाव आणतो तेव्हा कोणतरी विचारतं मग आपल्याला काय झालं, का हसताय, मग आपण ते सांगायला सुरुवात करतो. इथे मग दायंबांना ते सांगायचंच आहे. ते हसू लागले. स्वामी म्हणतात, काही का भोजे हसत असा. स्वामी विचारतात, का हसताय तुम्ही, काय झालं. ना जिथे गोसावी वारिले असे. ते म्हणा सांगायचं आहे पण देवानी सांगितलं प्राण्याचे दोष येत न सांगितले. म्हणजे दायंबा सांगतात आणि नाही पण सांगतात. म्हणजे सांगत तर नाही आहे पण सांगून तर टाकलेलं आहे त्यांनी की देवा तुम्ही जे वारलेलं आहे ना तर त्याच्यामुळे मी सांगत नाही, नाही तर मला तर सांगायचं होतं. स्वामी म्हणतात, आता सांगा. आता एवढं सगळं सांगूनच टाकलेलं आहे तर सांगा. काही लोक विचारतात की बाबा एक विचारू का आपण. हा विचारा. म्हणतात नको जाऊ दे. मग ते आता विषय काढलेलाच आहे तर आता बोलून मोकळे व्हा, मन मोकळं करून टाका. तसं स्वामी सांगतात, आता सांगा, तुमची खूपच इच्छा आहे सांगायची. तेवेळी ती अवघे भांडण सांगितले. सगळं त्यांनी सांगून टाकलं भांडण. स्वामी म्हणतात, प्राणियाचे दोष येत न सांगी जेती. एरवी येथुनी नेणी जे ऐसे काही असे. म्हणजे आम्हाला सगळ्यांचे दोष माहिती आहेत, सगळ्यांचे गुण माहिती आहेत, कोण किती पाण्यात आहे हे पण आम्हाला माहिती आहे. प्राणियाचे दोष येत न सांगी जेती. एरवी येथुनी नेणी जे ऐसे काही असे. आम्हाला काय माहीत नाही असं काय आहे का. तरी का म्हणितले ना करीती ना. तरी का असं आम्ही सांगितलेलं म्हणजे अवहेलना का होते, का करीती ना, का करत नाही आम्ही सांगितल्याप्रमाणे. परी येथीच्या दर्शनाही न येती. मग गोसाव्यांसी बाहेरीला सिंहाडीनिसी आसन झाले. लखुबाईचे बाहेरी निगती भीतरी रिगती. आणि स्वामींना बाहेर आसन झालेलं आहे आणि लखुबाईचा जे आहेत ते आतमध्ये जातात, बाहेर येतात, आत बाहेर सुरू आहे. आणि गोसावी म्हणती, ऐसिया महात्म्याचा कपाळी घाली घाट. स्वामींचं ते स्वगत बोलणं चालू आहे. एकटे स्वामी बोलतात की असं बोलायचं असतं, ऐसिया महात्म्याच्या कपाळी घाली घाट. भट्टोबासांच्या कपाळी ही घाट घालणार. मग तेवढ्यात त्या आल्या, गोसाव्यांच्या श्रीचरणा लागली. अवघे भांडण सांगितले लखुबाईसांनी. स्वामी म्हणतात, बाई येथुनी याचा अभिमानू. येथुनी यांचा अभिमानू. हे काही या प्रती बोलिले ते येथ बोलिले की. स्वामी म्हणतात, येथुनी यांचा अभिमान म्हणजे भट्टोबासांचा आम्हाला अभिमान आहे. हे काही या प्रती बोलिले. तुम्ही जे बोललात ना की भट्टोबासांच्या डोक्यात दगड टाकावा तर ते तुम्ही भट्टोबासांना नाही बोलले. भट्टोबासांचा आम्हाला एवढा अभिमान आहे की ते वाक्य तुम्ही आम्हाला बोललेले आहात. म्हणजे आपण जे बोलतो ना की जी चालत जाते नामधारकानंतर वासनिक, वासनिकानंतर नामधारकानंतर ज्ञानी आहे, नंतर वासनिक, नंतर अनुसरल्यापर्यंत चाल जाते, नंतर भक्तापर्यंत चाल जाते, नंतर परमेश्वर अवतारापर्यंत चाल जाते. पण आमच्या स्वामींनी भट्टोबासांचा एवढा अभिमान घेतलेला आहे की तुम्ही भट्टोबासांना बोललात म्हणजे आम्हाला बोललेले आहात. परमेश्वर भक्ताचा किती अभिमान घेतात की एखाद्या भक्ताला कोणी बोलतंय पण त्याचा अभिमान परमेश्वर घेतात. स्वामी म्हणतात, यायची उघडी नागवी दिसते असती पण यांची वास कवणाही पाव नाहीये. जर का ह्यांच्याकडे कोणी वाकड्या दृष्टीने बघितलं तर मग काय होईल ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. हे सगळं मायेकडे स्वामींनी, त्या देवतेंकडे स्वामी सपूर्द केलेलं आहे. कुठे काय करायचं आहे ते नियमावली देऊन ठेवलेली आहे. आणि परमेश्वर उदास होतील ते वेगळे, माया शोभा ते पाहून जे काय देणार आहे ते वेगळं, परमेश्वर उदास होतील ते परत वेगळं. म्हणून कुणाविषयी म्हणजे खास करून नामधारक किंवा दैवराटीचे जे काही लोक आहेत त्यांच्याविषयी बोलताना आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे आपलं नुकसान होता कामा नये हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पुढची लीळा येते जाणव विभागाची. आणि भांडारेकरा देहावसान. निळभट्ट भांडारेकार
यांचं देहावसान झालेलं आहे। आणि अशा वेळेला जेव्हा निळभट्ट भांडारेकर खूपच अशक्त झालेले आहेत, आता आपण त्याचा संबंध जोडत असतो की निळभट्टांनी ते शाळा पडताना बघितली आणि त्यांनी सांगितलं म्हणून देवतेचा क्षोभ झाला वगैरे आणि त्याच्यामुळे ते आजारी पडले। परंतु असा कुठला काही संदर्भ कुठेही सांगितला गेलेला नाही, आपण म्हणतो तसं वाचून त्याचा आणि याचा काही संबंध नाही। त्यावेळेला त्यांनी जी काही चूक केली त्याची माफी देवाकडे त्यांनी मागितलं, त्याचं प्रायश्चित्त त्यांनी देवाकडे केलेलं आहे। हा खूप नंतरचा भाग आहे की एक दिवशी भांडारेकर जे आहे त्यांना बाहेरितीचा त्रास झाला, म्हणजे जुलाब झाले त्यांना भरपूर, त्याच्यामध्ये एवढे अशक्त झाले की स्वामींनी त्यांची सेवा केली। नंतर स्वामी त्यांचे ते वस्त्र जे आहेत त्यांचे ते स्वामी स्वतः धुवायचे, स्वामी त्यांना बाहेर घेऊन जायचे। ते जेव्हा ती क्षमता राहिली नाही बाहेर नेण्याची, त्यांची बाहेर चालत येऊ शकत नव्हते, तेव्हा स्वामी स्वतः त्यांचे वस्त्र जे आहेत ते स्वच्छ प्रक्षालन करायचे। अशा प्रकारे स्वामींनी त्यांची सेवा केली। का बरं स्वामींनी अशी सेवा का केली? कारण की कधीतरी कुठेतरी मागे निळभट्ट भांडारेकरांनीही परमेश्वर साधकाचं, जो स्मरणनिष्ठ साधक आहे तो सुद्धा जेव्हा जागेवर त्याचा असं काही होत असेल तेव्हा ती सेवा निळभट्ट भांडारेकरांनी मागच्या कुठल्या तरी देहामध्ये ती सेवा मनोभावे आणि आवडीपूर्वक केलेली आहे। म्हणजे तुम्ही अशक्ताची सेवा पैसे देऊन करू शकता, माणसं लावून करू शकता, गोळ्या देऊन पाठवून करू शकता, परंतु स्वतः मात्र आरोग्य सेवा करणं, स्वतः त्यांचं सगळं काय उपस्थित राहून तिथे त्यांचं सगळं आयोजन पाहणं, स्वतःच्या हाताने सर्व करणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे। आपण लाख रुपये देऊ शकतो पण ती लाख मोलाची सेवा आपण करू शकत नाही, स्वतः किळस वाटते। किळस वाटल्यानंतर परत दोष निर्मिती आहे, विचिकित्सा रूप विकल्प होतोय, म्हणजे ही सेवा सगळ्यात कठीण आहे। म्हणून स्वामी जे सांगतात आपुल्या पडल्याची शुश्रूषा कीजे, हे काय आहे? प्रेमोपाय आहे। कारण की तो व्यक्ती स्मरणनिष्ठ आहे, तो व्यक्ती नित्यविधी निमित्तविधी आचरणारा आहे। तो जेव्हा अशक्त होतो तेव्हा त्याचे विधी सगळे ठाकतात, बंद पडतात आणि ते विधी ठाकल्यामुळे काय होतं आहे, कशामुळे ठाकले तर आजारपणामुळे ठाकले। आणि जर का आपण जाऊन त्यांची तिथे सेवा केली आणि त्यांना पूर्ण सशक्त केलं, त्यांना सावध केलं आणि त्यांना परत विधी आचरण्यासाठी आपण उभं केलं, तर त्याच्यानंतर जो काही विधी ते करणार आहे त्याला सगळ्याचं जे काही गोमटा असेल आपल्याला पण थोडंफार त्याच्यातनं गोमटं लागतं। त्यांना पुन्हा विधीवर तयार केल्यामुळे कुठेतरी प्रेमोपायासारखी क्रिया ही होऊ शकते आणि ती व्यक्ती स्मरणनिष्ठ असली पाहिजे वगैरे। आणि मग असं जर का झालं तर काय होतं की परमेश्वर ती नोंद ठेवतात, जीव विसरून जातात परंतु परमेश्वर त्याची नोंद ठेवतात की तुम्ही कधी कुठल्या वेळेला कोणाला किती आणि कशी मदत केलेली आहे। कुणीच बघितलं नाही, देवाने बघितलेलं आहे। तुम्ही इथे जेव्हा सेवा करता तेव्हा तुम्हाला कुणी बघत नाही, परंतु परमेश्वर तुम्हाला बघत असतात। आपल्याला असं वाटतं की आपण लोकांच्या समोर सेवा करायची म्हणजे लोकांना पण कळेल की आपण सेवा करतो आहोत, लोकांना नाही कळलं तरी चालेल पण देवाला कळलं पाहिजे। आणि देवाला ते कळतं जेव्हा तुम्ही मनोभावे सेवा करता आणि ती सेवा त्यांनी कधीतरी केलेली आहे म्हणून परमेश्वरावर ते कर्ज आहे। आज जेव्हा निळभट्ट आजारी पडतात तेव्हा स्वतः स्वामी त्यांची ती सेवा या ठिकाणी करतात। आणि मग भांडारेकरा देहावसान समो मांडला, म्हणजे अंतिम वेळ आलेली आहे आणि अशा वेळेला मग गोसावी उसया मांडी दीधली, जाणू विभाग ऐसा भावी जे ध्याईजे, जे भांडारेकरा देहावसान त्यावेळी स्वामींनी त्यांना आपली मांडी दिलेली आहे। त्यांचं डोकं जे आहे स्वामींनी आपल्या मांडीवर ठेवलेलं आहे। असं तरी मृत्यू आहे मृत्यूच, पण मृत्यू सुद्धा किती सुंदर आहे की स्वामींच्या मांडीवर डोकं आहे। आणि मग स्वामी म्हणतात भटो काळ वंचना का कराना, म्हणजे काळ वाढवायचा का, अजून आयुष्य वाढवायचं का? आपल्याला तर चांगलंच आहे, आपल्याला आयुष्य
संपवायचं नसतं, आयुष्य वाढवायचं असतं, आपल्याला अजून जगायचं असतं. स्वामी म्हणतात की काळवंचना करायची का, म्हणजे काळ जो आलेला आहे त्याला फसवायचं का, मृत्यू दूर ढकलायचा का, अजून आयुष्य पाहिजे का. नाजी मज हे सन्निधान ऐसी उसीसे मांडी कैची जी. ते विचारतात की परत पुन्हा जेव्हा केव्हा मृत्यू तर येणारच आहे, तेव्हा परत देवाचं सन्निधान मिळेल का. स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत करत, श्रीमुख अवलोकन करत करत आणि मांडीवर असं डोकं ठेवून मला परत मृत्यू येईल का, जेव्हा परत येईल. स्वामी म्हणतात ते काही आम्ही सांगू शकत नाही. ते मग तेव्हा म्हणतात की मज हे सन्निधान ऐसी उसीसे मांडी कैची जी. मग जर का असं जर का परत सन्निधान लाभणार नसेल मृत्यू समयी, तर मग होवावे काही ते आताची होवावे जी. जे काय व्हायचं ते आत्ताच होऊ द्या, मला मृत्यू टाळायचा नाही. आणि परत मृत्यू येईल आणि त्यावेळी स्वामी नसतील तर त्या मृत्यूचा उपयोग काय झाला. अंतकालेच मामेव, म्हणजे अंतकाळी जर का परमेश्वराचं स्मरण करत 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 जर का आपण सरलो तर त्याचा अधिक लाभ होत असतो, होईल. आणि आमचे स्वामी सांगतात जे असे ते देहांती प्रगटे, म्हणजे जे तुम्ही देहपर्यंत आचरण केलेलं आहे मरेपर्यंत, मृत्यू समय सुद्धा त्याचीच आठवण येते. आपण आयुष्य जर का प्रपंचाला दिलं असेल तर मृत्यू समय पण प्रपंचच आठवतो. तुम्ही आयुष्य जर का देवाला दिलेलं असेल तर मृत्यू समयी तुम्हाला देवच आठवणार. आमचे आचार्य शेवटपर्यंत महावाक्य निर्वचन याचं निरूपण करत होते आणि नंतर शेवटी म्हणाले की आता मला एकांत द्या, आता मला देवाला आठवू द्या. म्हणजे एवढं सगळं भान असतं. जो आयुष्य देवाला देतो तो मृत्यूच्या वेळी सुद्धा, अंतिम समयी सुद्धा देवाला आठवत 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 आठवतच देह ठेवल्या जातो. आणि अशा व्यक्तीला घ्यायला सुद्धा कोण येतात, परमेश्वर येतात. कारण की हा जीव ज्या देहामध्ये आहे तिथे आम्हाला आठवतो आहे. आता या देहातनं बाहेर पडायचं तेव्हा पण आम्हाला आठवतो आहे. आता ह्या जीवाला घ्यायला कोण येणार. देवता येऊ शकत नाही अशा जीवाला घ्यायला, देवतेचा तो अधिकारच नाही आहे. प्रपंच तर सोडून चाललेला आहे, जीवांना तर काही माहितीच नाहीये. अशा वेळेला परमेश्वरालाच यावं लागतं स्वतः. भटोबास म्हणतात जे तर नाथोचे देह गेले ते तर माझे अंतरून घाला, कारण की नाथोबासांना घ्यायला स्वामी स्वतः आलेले. ती या जागेवर मला ठेवा आता. म्हणजे अजून देव आठवण्याला काय होणार, बळ प्राप्त होईल. अशा प्रकारचं जो मृत्यू आहे लीळाचरित्रातलं, तुम्हाला जर का पुनःसंबंध हा जन्म तुम्हाला महत्वाचा वाटत असेल किंवा पुनःसंबंधी जन्मणाऱ्यांचं जे आयुष्य जे आहे, जन्म देणं तुम्हाला महत्वाचं वाटत असेल, ते सुद्धा आम्हाला आदर्श आहे, तर तेवढंच लीळाचरित्रातला मृत्यू सुद्धा आम्हाला आदर्श आहे. मृत्यू कसा असला पाहिजे या क्षणी आपण ठरवू शकतो. आपला मृत्यू चांगला झाला पाहिजे आणि देव आठवत आठवतच झाला पाहिजे, आपण या क्षणाला ठरवू शकतो. आजपासून जर का तुम्ही आयुष्य स्मरणाला दिलं, देव आठवण्याला दिलं, तर तुमचा मृत्यू सुद्धा एकदम छानपैकी व्यवस्थित होईल. मृत्यू पण चांगला झाला पाहिजे. आपण काय म्हणतो, अंतिम संस्कार चांगला झाला पाहिजे. सगळ्या लोकांचा अंतिम संस्कार चांगला झाला पाहिजे. खड्डा चांगला झाला त्यांचा, कपार पण मिळाली त्यांना. अरे तो मेला, तो गेला तिकडे. तर देहासाठी आपण कपार, म्हणजे कपार हा प्रकार वेगळ्या कार्यासाठी, वेगळ्या कारणासाठी म्हणून ते केलं जातं. पण लोकांना ते वाटतं की कपारीचा पण विधी घडला बरं का. कपार हा विधी नाहीये. कपार काय आहे, ते प्रेताला काढणारा जो काही प्राणी आहे तो त्या मातीतनं हात टाकून त्या प्रेताला बाहेर काढतो. ते कपारीमध्ये असेल तर त्याने हात जरी टाकला तरी त्याला प्रेत लागत नाही, म्हणून ते कपार आहे. कपार करणं काय मानव पंथाचा विधी नाहीये, हे लक्षात घ्या. ही प्रसंगोचित एक उपाय योजना केल्या गेलेली आहे की जो प्राणी असतो तो, त्याच्या हाताला ते प्रेत लागू नये, त्यांनी ते बाहेर काढू नये, प्रेताची अवहेलना होऊ नये, हा त्याच्यातनं उद्दिष्ट आहे. वांचून आपण अंतिम विधी चांगला व्हावा याच्यासाठी आपण धडपडत असतो. पण कोण धडपडतं, आपण मेल्यावर बाकीचे धडपडतात. आपण आपला अंतिम विधी कसाही हो, आपला अंतिम क्षण जो आहे तो चांगला झाला पाहिजे, म्हणून आपण मेलो पाहिजे. आणि तसं मरण्यासाठी आपण तसं जगलो पण पाहिजे. तर जाऊन कुठेतरी अशी उशी मांडीला, उशी जी आहे, उशाला आपल्याला परमेश्वराची मांडी मिळू शकते.
एवढंच नाही तर श्रीमुख सुद्धा तरी अवलोकन करत करत आपण जाऊ शकतो. एवढंच नाही तर श्री स्वामींना कमीत कमी आठवत आठवत तरी आपण गेलो पाहिजे. लीळाचरित्रातले एक एक मृत्यू आहेत, ते मृत्यू जर का तुम्ही वाचले ना तर तुम्हाला कसं जगायचं हे कळेल. मृत्यूवरून आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी निळभट्टांनी एवढा मोठा निर्णय घेतला की जे व्हायचं ते आत्ताच होऊ द्या. कोणीही मरण स्वीकारत नाही की आत्ताच मला मरण येऊ द्या. त्यांनी स्वीकारलं, कारण हे मरणच एकदम अमूल्य आहे, वेगळं आहे. ज्याच्यासाठी मी सगळं सोडलं तो क्षण आत्ता आहे की देवाला आठवत आठवत. आणि म्हणून ते म्हणतात की जे व्हावे ते आताची व्हावे जी, श्रीमुख आवडो की ता देवाला बघत बघतच मी गेलो पाहिजे. मग देहावसान झाले आणि मग देहावसान झाले स्वामींनी स्वतः त्यांचा निक्षेप केलेला आहे आणि त्यांचा तो अंतिम विधी स्वामींनी केलेला आहे. तर या लीळेमधनं सुद्धा आपल्याला एक वेगळीकता बघायला मिळालेली की स्वामींची जाणू जी आहे, मांडी जी आहे ती निळभट्ट भांडारकरांना प्राप्त झालेली आहे. आणि सौभागा करवी केळे खाववने. त्यानंतर पुढची जी लीळा येते ती सौभागाच्या संबंधित ही लीळा आहे. त्या लीळेमध्ये आमच्या स्वामींनी पण काय केलेलं आहे की सौभागा ज्या आहेत त्यांना स्वामींनी केळी जी आहेत ती केळी स्वामींनी त्यांना खाऊ घातलेली आहेत. या ठिकाणी त्यांनी उपवासासारखं ते केलेलं आहे. एकुदी गोसाव्यांचे दुपाराचा पूजावसर झाला, अर्पणा झाली, पहुड उपवूड झाल्यानंतर एक गोसावी आसनी उपविष्ट असती. बाईचे म्हटले, बाबा केळे बहुते साचली असती नासती वेची जतू का. म्हणजे केळी भरपूर आलेली आहेत आणि ती इतकी जमलेली आहेत की ती संपत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ती नाचतायत. जसं इथे आल्यानंतर आता द्राक्ष भरपूर येत आहेत तशी केळी भरपूर आलेली आहेत. सर्वज्ञ म्हटले, बाई आना आरोती. स्वामींनी आता ती उपयोगी लावायची ठरवली, इकडे घेऊन या. आणली, मग वाटे केले, स्वामींनी विभाग केले, समभाग केले. किती लोक आहेत म्हणजे प्रत्येकाला किती केळी येतील. गोसावी सौभागा ते म्हटले, बाई केळे खाल. तुम्ही केळे खाल का. ते म्हणतात, तव सौभागी म्हटले, जी जी माझे एकादशी मी न खाये. आमचा एकादशीचा उपवास आहे आणि तो कडक उपवास असतो आणि मी माझ्या लहानपणापासून करते वगैरे असं सगळं बोलल्या जातं आणि ते मी उपवास केल्यामुळे ते मी काही खाऊ शकत नाही. स्वामींनी वृद्धाबाईसांना विचारलं, त्यांनी पण म्हटलं नाही, आम्ही एकादशी करत असतो, बारमाही एकादशी आम्ही पाळतो, त्याच्यामुळे आम्ही पण खाणार नाही. सगळ्यांनीच निराकरण केलं. निराकरिले आणि मग थोडा वेळ झाला, नावेक जो झाले तर सौभागासी भूक लागली. सौभागांना काय झालं, भूक लागली. ती बाईसांपाशी आली. बाईसांजवळ आल्या आणि त्या म्हणतात, बाई माते गोसावी म्हटले होते केळे खाल तव मिया म्हटले मज एकादशी. तेव्हा मी म्हटलं देवाला की मला एकादशीचा उपवास असल्यामुळे काही खाणार नाही. आता मज भूक थोर लागली असे, आता खूप भूक लागली मला, आता मला खावंच लागणार ते. स्वामी म्हणतात, बाई हे काही म्हणते असती. स्वामीने ते ऐकलं. स्वामी म्हणतात, बाई हे काय म्हणतायत बरं. तर बाईसा म्हणतात, बाबा ये ऐसे म्हणत असती, म्हणजे मला भूक लागलेली आहे. मगाशी स्वामी देत होते केळी पण मग तुम्ही घेतली नाही, खाल्ली नाही, आता मला खूप भूक लागलेली आहे. स्वामी म्हणतात, बाई या. सौभागा आली स्वामींजवळ, गोसाव्यांजवळ स्वामींजवळ बसल्या. गोसावी बाई सांगते, म्हटले, बाई केळे आणा, आणा बरं ती केळी. आणि मग एक सोलू सोलू द्या. बाईसांना तिच्या स्वामींनी उभं केलं आणि म्हटले, एक एक केळी आम्हाला काय करा, सोलून तुम्ही आमच्याकडे द्या. गोसावी आपले मांडीवरी त्याचा माथा ठेविला. सौभागा या पण कशा आहेत, एकदम वयस्कर म्हाताऱ्या आई आहेत या. स्वामींनी काय केलं, आपल्या मांडीवर त्यांचं डोकं ठेवलं. आईसी निजैली, अशी ती झोपली. स्वामी म्हणतात, बाई आ करा, आता आ करा. तेही आ केला. गोसावी ऐसे केळे दाखविले आणि आपले श्रीमुखी सुधले. स्वामींनी असं केळं नेलं त्यांच्या तोंडाजवळ, पण खाताना स्वामींनी स्वतः खाऊन घेतलं ते केळं. मागवते सर्वज्ञ म्हटले, बाई आ करा.
मग तेही आ केला गोसावी म्हणती बाई केळे द्या. बाईसी गोसाव्यांच्या श्रीकरी केळे सोलून दिले. बाईसी वाटा साखर घातली तिये साखरेसी केळ्याचे घोळले. वाटीमध्ये साखर आणि ते साखरेमध्ये असे घोळले. असं तुम्ही खाल्लंय का कधी? आज खाऊन बघा घरी गेलं की. या चरित्रात आलं त्याचा एक एक प्रयोग आपण कधीतरी केला पाहिजे. साकवती भाजी, साकवताची भाजी म्हणजे साकवताची भाजी स्वामींनी कशी बनवलेली आहे. आपण तर आपली बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आपण सगळ्यात आधी शुभारंभ कशाने करतो? भाजी बनवताना तेल आधी टाकतो आणि स्वामींनी तेल नंतर टाकलेलं आहे. त्याच्यात हिंग टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. नंतर ती भाजी स्वामींनी कशी बनवली ते लिळेमध्ये वाचून एकदा घरी पण तशी भाजी बनवून बघा, कशी लागते ती बघा. आईसे गोसावी म्हणजे त्या ठिकाणी ते साखरेमध्ये केळी घोळून स्वामींनी परत तसं देव केलं, पण स्वामींनी परत स्वतःच खाल्लं. असं झाल्यानंतर ती सौभागाई म्हणते, देवा मला म्हातारीला तुम्ही काय करताय? फसवताय. असं स्वामींची ती लीळा चालू आहे. आणि मग स्वामी म्हणतात, आता आम्ही तुम्हाला फसवणार नाही, आता खरोखरच केळी आम्ही तुम्हाला खाऊ घालू. मग गोसावी तया करी तृप्तपर्यंत केळे खावविली. स्वामींनी तृप्तपर्यंत म्हणजे त्यांची मनाची तृप्ती होईल, त्यांच्या भुकेची तृप्ती होईल, इंद्रियांची तृप्ती होईल, एवढं त्यांना स्वामींनी केळे खाऊ घातलेले आहेत. तर अशा प्रकारे जाणूविभाग या संदर्भातली लीळा आपण या ठिकाणी श्रवण चिंतन करत आहोत. दंडवत हो.